पण आम्ही नुसतंच खेळत होतो. त्या दिवशी तोत्तोचान शाळेतून घरी आल्यावर रॉकीशी लांडगा लांडगा खेळत असताना चांगलाच अपघात झाला. त्याचं असं झालं, तोत्तोचान आणि रॉकी नेहमीच एक खेळ खेळायचे. दोघांनी विरुद्ध दिशेनं लोळत लोळत यायचं आणि एकमेकांवर आदळायचं. त्या दिवशीही ते बराच वेळ असं खेळले आणि त्यांनी ठरवलं की आता जरा आणखी काहीतरी थोडंसं वेगळं खेळूया. अर्थात त्यांनी ठरवलं म्हणजे तोत्तोचाननंच ठरवलं. तिची नवी कल्पना अशी होती की दोघांनी दोन बाजूंनी येऊन आदळलं की एकमेकांकडे बघून लांडग्यासारखा चेहरा करायचा आणि एकमेकांना घाबरवायचं. जो जास्तीत जास्त भीतीदायक चेहरा करेल तो जिंकेल. रॉकी जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा होता, त्यामुळे लांडग्यासारखं दिसणं त्याला मुळीच अवघड नव्हतं. कान ताठ केले, जबडा उघडला आणि डोळे मोठे केले की झालं. पण तोत्तोचानला मात्र थोडं कठीण होतं. ती दोन्ही हात कानासारखे धरायची, डोळे मोठे करायची आणि आ वासून गुरगुरण्याचा आवाज करायची. सुरुवातीला रॉकी छान खेळत होता, पण तो अजून तसा लहानच होता. त्यामुळे तो अचानक विसरला की आपण खेळतोय आणि तोत्तोचानला काही समजायच्या आतच घाईघाईनं तिला चावला. रॉकी जरी लहान होता तरी तोत्तोचानपेक्षा आकारानं जवळजवळ दुप्पट होता आणि त्याचे दातही तीक्ष्ण होते. काही कळायच्या आतच तोत्तोचानचा कान फाटून लोंबकाळू लागला आणि त्यातून भळाभळा रक्त व्हायला लागलं होतं. तिची किंकाळी ऐकून आई स्वयंपाकघरातून धावतच आली. खोलीच्या कोपऱ्यात तोत्तोचान दोन्ही हातांनी कान धरून बसली होती. सगळा फ्रॉक रक्तानं माखला होता. बाबा बाहेरच्या खोलीत व्हायलिन वाजवत बसले होते, तेही चटकन आत आले. रॉकीला आता जाणवायला लागलं होतं की आपण काहीतरी भयंकर केलंय. तो बिचारा मध्ये मध्ये घोटाळत होता आणि तोत्तोचानकडे घाबरून पाहत होता. तोत्तोचानला मात्र वेगळीच भीती वाटत होती. आई बाबा जर रॉकीवर चिडले आणि त्याला हाकलून दिलं तर? तिच्या दृष्टीनं ते फार भयंकर होतं. ती चटकन रॉकीजवळ गेली. आई, रॉकीवर रागवू नको, त्यानं काही नाही केलं, ती जोरजोरात ओरडत होती. आईबाबांचं लक्ष मात्र तिला कितपत लागलंय इकडे होतं, म्हणून ते तिचा कानावर धरलेला हात ओढून काढायचा प्रयत्न करत होते. दुखत नाही आहे, खरंच नाही, पण रॉकीला हकलून देऊ नका, तिचा तो सूर होता. तोत्तोचानला खरोखरच जखमेचं काही वाटत नव्हतं. तिला चिंता वाटत होती ती रॉकीची. रक्त वाहतच होतं. आई बाबांना रॉकी तिला चावला असेल याची कल्पना एव्हाना आली होती. त्यांनी तिची खूप समजूत घातली. रॉकीला हाकलून देणार नाही असं कबूल केलं तेव्हा कुठं त्या पोरीनं कानावरचे हात काढले. तोत्तोचानचा कान फाटलेला बघून आईनं तर किंकाळीच फोडली. बाबांनी तिला चटकन दवाखान्यात नेली. वेळेत उपचार केले म्हणून तिचा कान नीट शिवला गेला. पण तोत्तोचानला एकच काळजी वाटत होती, आई बाबा कबूल केल्याप्रमाणे वागतील की नाही. तोत्तोचानच्या डोक्याला सबंध बँडेज बांधावं लागलं. ती एखाद्या सशासारखी दिसत होती. बाबांनी कबूल केलं होतं तरी रॉकीला रागवावं असं त्यांना फार वाटत होतं. पण आईने डोळ्यांनीच त्यांना दटावलं, कारण रॉकीला रागावलं तर तोत्तोचान काय करेल हे सांगता येत नव्हतं. ती घाईघाईनं घरात शिरली. तिला रॉकीला सांगायचं होतं की तिला छान बरं वाटतंय आणि आईबाबासुद्धा चिडले नाही आहेत. पण तिला रॉकीच दिसेना. रॉकी, रॉकी, तिनं 3-4 हाका मारल्या पण रॉकी आला नाही. आता मात्र तिला रडायला यायला लागलं. ती डॉक्टरांकडे सुद्धा रडली नव्हती, कारण ती रडली असती तर आईबाबांचा रॉकीवरचा राग अजूनच वाढला असता. पण आता मात्र तिला डोळ्यातलं पाणी थांबवता येत नव्हतं.
रडत रडत ती हाका मारत होती, रॉकी, रॉकी. आणि तेवढ्यात सोफ्याच्या मागून रॉकीची काळी तपकिरी पाठ हळूहळू वर येताना दिसली. सावकाश सावकाश रॉकी तिच्याजवळ आला आणि बँडेजमधून दिसणारा तिचा चांगला कान त्यानं चाटायला सुरुवात केली. तोत्तोचाननं त्याच्या गळ्यात हात टाकून त्याच्या कानाचा वास घेतला. आई बाबा म्हणायचे की त्याच्या कानांना वास येतो, पण तिला मात्र तो वास मनापासून आवडायचा. ते दोघं खूप दमले होते. आकाशातून चंद्र त्या पट्टी बांधलेल्या पोरीकडे आणि तिच्या रॉकीकडे डोळे भरवून पाहत होता. रॉकी आता पुन्हा कधीच लांडगा लांडगा खेळणार नव्हता, परंतु त्यांची दोघांची दोस्ती मात्र आता पूर्वीपेक्षाही जास्त गाढ झाली होती. क्रीडा दिन. तोमोएमध्ये दरवर्षी 3 नोव्हेंबरला वार्षिक क्रीडा दिन साजरा व्हायचा. हा दिवस मुख्याध्यापकांनी खूप विचार करून निवडला होता. त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवानं त्यांना समजलं होतं की हा दिवस थंडीमधला असा दिवस होता की बहुतेक कधीच त्या दिवशी पाऊस पडत नसे. त्यांच्या हवामानाची संपूर्ण माहिती गोळा करण्याच्या छंदाचं हे चांगलं फळ होतं. किंवा कदाचित ढग आणि सूर्य यांनीच असं ठरवलं असेल की मुलांनी उत्साहानं सजवलेल्या मैदानावर आणि मुख्याध्यापकांच्या इच्छेवर पाऊस पाडून पाणी फिरायचं नाही. काय असेल ते असो, पण तोमोएचा क्रीडा दिन पावसानं कधीच वाया गेला नाही. जसं तोमोए विद्यालय अनेक बाबतीत इतर शाळांपेक्षा वेगळं होतं, तसाच हा क्रीडा दिनही वेगळा असायचा. इतर शाळांमध्ये असलेले 2च खेळ तोमोएमध्ये असायचे, ते म्हणजे रस्सीखेच आणि 3 पायांची शर्यत. बाकी सगळे खेळ मुख्याध्यापकांनी स्वतः शोधून काढले होते. या खेळासाठी कोणत्याही विशेष साधनांची आवश्यकता नव्हती. उदाहरणार्थ माशांची शर्यत. कापडांचे शिवलेले आणि रंगवलेले मुलांच्या सणाच्या दिवशी खांबावर लटकवले जाणारे मासे मैदानाच्या मध्यभागी ठेवायचे. इशारा आला की मुलांनी पळत पळत त्या माशांपर्यंत पोचायचं आणि कापडी माशाच्या तोंडातून शेपटीपर्यंत जायचं आणि तसंच माशासकट परत पळायचं. एका वेळी 3च मासे ठेवलेले असायचे, 1 निळा आणि 2 लाल. त्यामुळे एका वेळी 3घांनी स्पर्धेत भाग घ्यायचा. जपानमध्ये दरवर्षी 5 मे या दिवशी तांगो नो सेक्कू म्हणजेच मुलांचा सण साजरा केला जातो. या दिवशी घरात जेवढी मुलं असतील त्यांच्या प्रत्येकाच्या नावाचा एक कापडी किंवा कागदी रंगवलेला मासा घराच्या छपरावर लटकवतात. कोई या नावाचा मासा अतिशय ताकदवान असतो आणि तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहून जातो अशी कल्पना आहे. मुलांनी त्याच्यासारखं ताकदवान व्हावं म्हणून अशा प्रकारचे मासे तयार केले जातात. हा खेळ दिसायला खूप सोपा दिसतो, पण प्रत्यक्षात मात्र अवघड असतो. कारण माशाच्या पोटात गडद अंधार असतो आणि हे कापडी मासे चांगलेच लांब असतात, त्यामुळे दिशा चुकण्याची शक्यता खूपच असायची. तोत्तोचान वगैरे मध्येच तोंड बाहेर काढायचे आणि चूक लक्षात आली की परत माशाच्या पोटात शिरायचे. मागे पुढे सरकण्याचा प्रयत्न करणारी मुलं पाहायला फारच धमाल यायची, कारण त्यांच्या त्या हालचालींमुळे ते मासे खरंच जिवंत झालेत की काय असं वाटायचं. आणखी एक गमतीचा खेळ म्हणजे आईला शोधा. 1, 2, 3 म्हटलं की मुलांनी पळत निघायचं. मध्ये एक शिडी आडवी ठेवलेली असे, तिच्या 2 पायऱ्यांमधल्या मोकळ्या जागेतून रांगत रांगत पलीकडे जायचं आणि मग तिथे एका टोपलीमध्ये पाकिटं ठेवलेली असत. त्यातलं एक उघडायचं आणि समजा आतल्या कागदावर लिहिलं असेल साक्कोचानची आई, तर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या साक्कोचानच्या आईकडे पळत पळत जायचं, तिचा हात धरायचा आणि परत पूर्वीच्या ठिकाणी यायचं. शिडीमधून जाताना मांजरासारखं अंग चोरून आणि सावधपणे जावं लागायचं.
नाहीतर हमखास पाय अडकण्याची भीती. शिवाय साक्कोच्यांची आई एक वेळ माहीत असेल, पण जर कागदावर लिहिलं असेल ओकुची ताई किंवा सुएची आई किंवा श्रीमती कुनारींचा मुलगा, ज्याला मुलांनी कधी बघितलंसुद्धा नसेल, तर मात्र प्रेक्षकांमध्ये जाऊन मोठ्यानं हाक मारायची, ओकुची ताई अशी हाक मारायला खूपच धाडस लागायचं. ज्या भाग्यवान मुलांच्या कागदावर त्यांच्याच आईचं नाव असायचं, ती खुश होऊन उड्या मारत पळत जायची. आई लवकर, आई लवकर म्हणत आईला घेऊन यायची. अर्थात हा खेळ खेळताना प्रेक्षकांनासुद्धा खूप सावध राहायला लागायचं, कारण कोणत्या क्षणी त्यांचं नाव उच्चारलं जाईल आणि त्यांना जागा सोडावी लागेल सांगता येत नसे. शिवाय जमेल तितकं लवकर सगळ्यांमधून वाट काढत त्यांचा छोटा भिडू जिथं वाट पाहत असेल तिथपर्यंत जावं लागायचं. त्यामुळे सगळे बाबासुद्धा श्वास रोखून बसलेले असत. इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला किंवा चिवडा खायला वेळच नसे. मुख्याध्यापक आणि इतर शिक्षक मुलांबरोबर रस्सीखेचच्या खेळात सामील व्हायचे. दोन्ही संघ जीव खाऊन दोरी खेचायचे. जोर लगा के अशा आवेशात त्यांचा खेळ चालायचा. आणि आसवा की चांदसारख्या अपंग असणाऱ्या मुलांना काम असायचं दोरीच्या मध्यभागी बांधलेल्या रुमालाकडे लक्ष ठेवायचं. शेवटी साखळी शर्यतसुद्धा तोमोयमध्ये वेगळीच असायची. कुणालाच जास्त धावण्याची आवश्यकता नव्हती. सभागृहाच्या गोलाकार पायऱ्यांवरून फक्त खाली पळायचं. दिसायला खूप सोपं, पण सभागृहाच्या पायऱ्या उंचीला खूपच कमी होत्या आणि एकापेक्षा जास्त पायऱ्या एकावेळी ओलांडायच्या नाहीत असा नियम होता. त्यामुळे ज्यांचे पाय लांब असतील किंवा उंची खूप असेल त्यांना ते फारच अवघड होतं. रोजच्या सवयीच्या पायऱ्यांना क्रीडा दिनाच्या दिवशी मात्र वेगळंच रूप यायचं. मुलं आनंदानं ओरडत त्यावरून खालीवर उड्या मारायची. दुरून बघणाऱ्यांना तर एखाद्या शोभादर्शकामधून बघावं तसं वाटायचं. सभागृहाच्या पायऱ्या सगळ्या मिळून फक्त 8 होत्या. तोत्तोचान आणि तिच्या वर्गमित्रांचा पहिला क्रीडा दिन मुख्याध्यापकांच्या अपेक्षेनुसार खूपच मजेत पार पडला. मुलांनी सजवलेल्या कागदी साखळ्या आणि सोनेरी चांदण्यांनी मैदानाला एखाद्या उत्सवाची शोभा आणली होती. तोत्तोचाननं पांढरा ब्लाऊज आणि निळी शॉर्ट पॅन्ट घातली होती. खरं म्हणजे तिला खेळाडू घालतात तसा ट्रॅकसूट घालण्याची इच्छा होती. एकदा ती शाळा सुटल्यानंतर मुख्याध्यापक बालवाडीच्या शिक्षिकांना युरिदमिक्सचे धडे देत होते तिकडे गेली होती. त्यांनी तसे ट्रॅकसूट घातले होते. त्या पोशाखात कवायत करताना त्यांनी पाय जमिनीवर आपटले की त्यांच्या मांड्या फार छान हलायच्या. तोत्तोचाननं लगेच घरी जाऊन तिची शॉर्ट पॅन्ट घातली आणि जमिनीवर पाय आपटले. पण तिच्या छोट्या लुकड्या मांड्या अजिबात हलत नव्हत्या. शेवटी तिने निष्कर्ष काढला की तसं न होण्याचं कारण तिनं नवा ट्रॅकसूट घातला नव्हता. तिनं आईला सांगितलं की क्रीडा दिनाच्या दिवशी तिला तसाच ट्रॅकसूट हवा. पण दुर्दैवानं लहान मुलांच्या मापात तसा पोशाख मिळाला नाही आणि मग तिला तिच्या शॉर्ट पॅन्टवरच समाधान मानावं लागलं. क्रीडा दिनाच्या दिवशी एक विलक्षण गोष्ट घडली होती आणि ती म्हणजे ताकाहाशी, ज्याचे हातपाय सर्वात छोटे होते, तो सगळ्या खेळांमध्ये पहिला आला होता. खरोखरच अविश्वसनीय अशी गोष्ट होती. इतर जेव्हा माशाच्या तोंडातून कसे बसे आत शिरत होते तेव्हा तो शेपटीपर्यंत पोचलेला होता आणि जेव्हा इतर शिडीमधून पलीकडे जायला धडपडत होते तेव्हा ताकाहाशी शिडी ओलांडून 3-4 यार्ड पुढे पळालेला होता. सभागृहाच्या पायऱ्यांवर एक एक पायरी चढायचा इतरांचा प्रयत्न चालू असताना ताकाहाशी त्याच्या छोट्या छोट्या पावलांनी वरपर्यंत जाऊन परत खाली पोचलेला होता. जणू चित्रपटातील चित्रांची गती वाढवल्यावर चित्र जशी भराभर सरकावीत तसंच काहीसं ताकाहाशीच्या पळण्याकडे पाहून वाटायचं.
ताकाहाशीला एकदा तरी हरवायला पाहिजे, ते सगळे पुटपुटायचे. त्याला हरवायचंच असं ठरवून मुलांनी खूप प्रयत्न केले, पण ताकाहाशी सगळ्यांना पुरून उरला होता. तोत्तो-चाननेही खूप प्रयत्न केले, पण व्यर्थ. जोवर सरळ धावावं लागायचं तोवर ताकाहाशीला हरवणं शक्य होतं, पण अवघड आणि कौशल्याच्या ठिकाणी मात्र ताकाहाशीला तोड नव्हती. ताकाहाशी अतिशय आनंदानं आणि अभिमानानं बक्षिसं घ्यायला जात होता. सगळ्या ठिकाणी पहिला असल्याने तो बक्षिसामागून बक्षिसं घेत होता आणि इतर असूयेनं त्याच्याकडे बघत होते. पुढच्या वर्षी ताकाहाशीला नक्की हरवणार, प्रत्येकजण स्वतःशी म्हणायचा. पण प्रत्येकच वर्षी ताकाहाशी सर्व खेळात चमकायचा. तोमोएमधली बक्षिसंसुद्धा तरेवाईक. उदाहरणार्थ, पहिलं बक्षीस म्हणून एखादा मोठा मुळा, दुसरं बक्षीस 2 गाजरं, तिसरं बक्षीस बीट किंवा असंच. पुरेशी मोठी होईपर्यंत कितीतरी वर्ष तोत्तो-चानला वाटायचं की सगळ्याच शाळांमध्ये बक्षीस म्हणून भाज्या दिल्या जातात. त्या काळी इतर शाळांमधून वह्या, पेन्सिली बक्षीस दिल्या जायच्या. तोमोएच्या विद्यार्थ्यांना हे माहीत नव्हतं, तरी बक्षीस म्हणून भाज्या घ्यायला त्यांना फारसं आवडायचं नाही. तोत्तो-चानला 2 गाजरं आणि काही कांदे मिळाले होते. ते आगगाडीतून घेऊन जायचं तिच्या जीवावर आलं होतं. बऱ्याच गोष्टींसाठी बक्षिसं दिली जायची, त्यामुळे बहुतेक प्रत्येकाजवळ कसली तरी भाजी असायचीच. खरं तर भाजी नेण्यात काय वाईट होतं? बरं, आईनं बाजारातून भाजी आणायला सांगितलं तर कोणालाच काही वाटायचं नाही, पण शाळेतून घरी भाजी न्यायची म्हणजे जरा विचित्रच वाटायचं. एका गुबगुबीत मुलाला कोबीचा गड्डा मिळाला होता. त्याला बिचाऱ्याला त्या कोबीचं काय करावं हेच समजत नव्हतं. हे न्यायचं म्हणजे त्यापेक्षा इकडेच टाकून द्यावं, तो म्हणाला. मुख्याध्यापकांनी या तक्रारी ऐकल्या. ते मुलांना म्हणाले, काय झालं? का नको त्या भाज्या? अरे, तुम्ही स्वतःच्या कष्टानं या मिळवल्या आहेत. आईला याची छान भाजी करायला सांगा, बघा कशी मस्त चव लागेल. अरे, तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी सुद्धा जेवण मिळवले. त्यांचं बरोबरच होतं. आयुष्यात पहिल्यांदा तोत्तो-चाननं तिच्या कुटुंबासाठी जेवण मिळवलं होतं. आईला मस्त गाजराची कोशिंबीर करायला सांगेन, ती म्हणाली. कांद्याचं मात्र काय करायचं ते मात्र मी अजून ठरवलं नाही आहे. आणि मग इतरांनीही आईला काय करायला सांगायचं त्याचा विचार करायला सुरुवात केली. छान, आता तुम्हाला नवीन नवीन गोष्टी सुचतील, ते म्हणाले आणि दिलखुलास हसले. त्या रात्री सगळ्या मुलांची जेवणाची ताटं भाज्यांनी कशी नटलेली असतील आणि क्रीडा दिनाच्या गमती आठवत त्यांची जेवणं कशी होतील याचा ते विचार करत होते. अर्थात विशेष करून ते ताकाहाशीचा विचार करत होते. त्याचं ताट त्या दिवशी पहिल्या बक्षिसांनी गच्च भरलेलं असणार होतं आणि यापुढे स्वतःच्या शरीराबद्दल कुठलाही न्यूनगंड किंवा कमीपणाची भावना त्याच्या मनात निर्माण होणार नव्हती. आणि कुणास ठाऊक, कदाचित मुख्याध्यापकांनी सगळे खेळ मुद्दाम ताकाहाशी पहिला येऊ शकेल असेच शोधलेले असावेत. कवी इस्सा. मुलांना मुख्याध्यापकांना इस्सा कोबायाशी म्हणायला खूप आवडायचं. त्यांनी प्रेमाने एक कविताही केली होती. इस्सा कोबायाशी, इस्सा आमचा बाप, टक्कल डोक्याशी. मुख्याध्यापकांचंही आडनाव कोबायाशी होतं. इस्सा कोबायाशी हा 19व्या शतकातील प्रसिद्ध कवी. इस्साचे हायकू मुख्याध्यापकांनाही खूप आवडायचे. इस्साच्या कविता ते मुलांना इतक्या वेळा ऐकवायचे की मुलांना इस्सा पण त्यांचा मित्रच वाटायचा. मुख्याध्यापकांना इस्साच्या कविता आवडायच्या कारण त्या खूप वास्तववादी आणि सामान्य जीवनाशी संबंधित असायच्या. हायकू लिहिणाऱ्या हजारो कवींमध्ये
इस्सानं स्वतःचं वेगळं विश्व निर्माण केलं होतं. मुख्याध्यापक मुलांना इस्साच्या कविता शिकवीत आणि मुलं ती पाठ करत. कमजोर बेडका न ये शरण, इस्सा उभा पाठीशी. फडफडणाऱ्या चिमण्यांनो वाट करा मोकळी, वाट यज्ञाच्या घोड्यासाठी. माशीला सोडा रे हातपाय फडफडवून, तुमच्या दयेची भीक ती मागतीये. एकदा त्यांनी स्वतःची हायकूची धून बनवली, मग सगळी मुले ती गात. अभ्यासक्रमाचा भाग नसूनही मुख्याध्यापक हायकूचे तास घ्यायचे. हायकू हा जपानी काव्यप्रकार. 3 ओळींच्या ह्या काव्यप्रकारात पहिल्या ओळीत 5, दुसऱ्या ओळीत 7 आणि तिसऱ्या ओळीत 5 अक्षरे असतात. तोत्तोचानच्या पहिल्या हायकूमध्ये तिच्या आवडत्या चित्रकथांमधील काळ्या कुत्र्याचं वर्णन होतं. तिचं हायकू पारंपरिक 5-7-5 पद्धतीचं नव्हतं. तिच्या हायकूमध्ये 5-7-7 अशी अक्षरं होती. पण म्हणून काय झालं? इस्साचाही एक हायकू 5-8-7 असा होता. कुहोंबुत्सूला फिरायला जाताना किंवा पाऊस पडत असताना जेव्हा मुलं सभागृहात जमत, तेव्हा तोमोएचे इस्सा कोबायाशी मुलांना हायकूबद्दल सांगत. इस्साचे काही हायकू तर खास तोमोएसाठी लिहिले गेले असावेत. हिम वितळे क्षणात सारं गाव मुलांनी फुले. गूढ. तोत्तोचानला त्या दिवशी पहिल्यांदाच पैसे सापडले होते. ती शाळेतून नेहमीप्रमाणे घरी निघाली होती. जिवगावका स्टेशनावर ती ओईमाचीच्या गाडीत चढली. गाडी पुढच्या मिदोरीगाओका स्टेशनावर पोचण्याआधी मध्ये एक मोठं वळण होतं. त्या वळणावरून वळताना गाडी जोरात की असा आवाज करून किंचित कलती व्हायची. त्यावेळी तोत्तोचान पाय घट्ट रोवून उभी राहायची, नाहीतर पडण्याची भीती असायची. ती नेहमीच गाडीच्या उजव्या दाराजवळ उभी राहायची, कारण तिच्या स्टेशनचा फलाट त्या बाजूला यायचा. त्या दिवशी जेव्हा गाडी कलती झाली, तेव्हा तोत्तोचानला नाण्यासारखं काहीतरी दिसलं. पूर्वी एकदा तिला असंच एक नाणं दिसलं होतं, पण उचलल्यावर तिच्या लक्षात आलं होतं की ते एक बटण होतं. वळण संपून गाडी सरळ झाली तेव्हा तिनं नीट वाकून बघितलं. ते नाणंच होतं. तिला वाटलं की आजूबाजूच्या कोणाचं तरी पडलेलं असणार. तिने इकडे तिकडे बघितलं, पण तिच्या आसपास तर कोणीच नव्हतं. काय करावं तिला समजेना. एकदम तिला आठवलं, कुणीतरी सांगितलं होतं की रस्त्यात जर कधी पैसे सापडले तर ते पोलिसांना द्यावे. पण गाडीमध्ये तर पोलिसच नव्हता. तेवढ्यात आगगाडीतील तिकीट तपासनीस तिच्या डब्यात शिरला. तोत्तोचानलाही समजलं नाही की तिनं तसं का केलं, पण त्याला बघितल्याबरोबर तिनं त्या 50 येन हे जपानी चलनाचं नाव आहे, त्या 50 येनच्या नाण्यावर पाय ठेवला. तिकीट तपासनीसाची तिच्याशी ओळख होती. तो तिच्याकडे बघून हसला, पण तोत्तोचान नेहमीच्या मोकळेपणानं हसू शकली नाही, कारण पायाखालच्या त्या नाण्यानं तिच्या मनात अपराधीपणाची भावना जागी झाली होती. पुढच्या स्टेशनला गाडी थांबल्याबरोबर बरीच माणसं गाडीत शिरली. तोत्तोचानला धक्के बसत होते, पण त्या नाण्यावरून पाय बाजूला करण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती. ती त्यावर घट्ट पाय ठेवून उभी होती. तिनं मनातल्या मनात एक योजना आखली. गाडीतून उतरल्यावर ती ते नाणं पोलिसांना देणार होती. पण तेवढ्यात तिच्या मनात आलं, एखाद्या मोठ्या माणसानं तिला नाणं उचलताना बघितलं तर त्यांना वाटेल की ती चोर आहे. त्या काळामध्ये 50 येनमध्ये चॉकलेट किंवा एखादी बर्फकांडी घेणं सहज शक्य होतं. त्यामुळे मोठ्यांना जरी 50 येन म्हणजे फारशी रक्कम नव्हती, तरी लहान मुलांच्या दृष्टीनं ती खूप होती. हां, असं करता येईल, ती मनात म्हणाली. माझे 50 येन पडले वाटतं, असं मोठ्यांना म्हणायचं.
म्हणजे मग सगळ्यांना वाटेल की ते माझेच आहेत. पण लगेच तिच्या मनात आलं, इतर कुणी ते नाणं पाहून हे माझंच असं म्हणालं तर काय करायचं. बराच विचार केल्यावर तिला वाटलं, सगळ्यात छान गोष्ट म्हणजे बुटाची नाडी घट्ट करण्याच्या निमित्तानं खाली वाकायचं आणि पटकन नाणं उचलून घ्यायचं. जमलं. ती फलाटावर उतरली तेव्हा घामानं चिंब भिजली होती आणि 50 येनचं ते नाणं तिनं हातात घट्ट धरलं होतं. पोलीस चौकी बरीच दूर होती आणि तिथपर्यंत जाऊन नाणं पोचतं करायचं तर बराच वेळ गेला असता आणि आईनं काळजी केली असती. म्हणून तिनं ठरवलं, मी हे कुठंतरी लपवून ठेवावं आणि उद्या शाळेत सगळ्यांना दाखवावं, कारण त्यांना थोडंच असं नाणं कुठे सापडलं असेल कधी. पण कुठे लपवावं ते तिला समजेना, कारण घरी नेलं तर आईला कदाचित ते समजेल. मग ती स्टेशनजवळच्या दाट झुडुपात शिरली. तिनं जमिनीत एक छोटासा खड्डा खणला, त्यात ते मौल्यवान नाणं ठेवलं आणि वर एक थोडासा वेगळ्या आकाराचा दगड ठेवून दिला. तिच्या दृष्टीनं ती फारच सुरक्षित जागा होती. नंतर मात्र ती वेगानं घराकडे पळत सुटली. बहुतेक रात्री तोत्तोचान आईनं चल झोप आता असं म्हणेपर्यंत शाळेविषयी बोलत असायची. पण त्या दिवशी मात्र ती फारसं न बोलता झोपून गेली. दुसऱ्या दिवशी ती नेहमीपेक्षा जरा लवकरच घरातून निघाली. तिच्या गुप्त खजिन्याच्या आठवणीनं ती उत्साहित झाली होती. स्टेशनजवळ पोचल्याबरोबर ती धावतच त्या झुडपात शिरली. तिनं ठेवलेला दगड अजूनही तसाच होता. तुला एक गंमत दाखवू? तिनं मागोमाग आलेल्या रॉकीला विचारलं. काळजीपूर्वक दगड बाजूला ठेवून तिनं खणायला सुरुवात केली. पण आश्चर्य म्हणजे ते 50 येनचं नाणं लपवताना कुणी बघितलं तर नसेल ना, का तो दगड जागेवरून हलला होता. ते नाणं कुठेच सापडत नव्हतं. तिच्या तोमोएमधल्या मित्रांना ते नाणं दाखवता येणार नाही म्हणून ती फारच उदास झाली होती. पण त्याहीपेक्षा जास्त तिला ते नाहीसं होण्याचं गूढ वाटत होतं. त्यानंतर जेव्हा जेव्हा ती झुडपाच्या बाजूला जायची तेव्हा ते नाणं शोधायचा प्रयत्न करायची, पण तिला ते कधीच दिसलं नाही. ते कोणीतरी नेलं असेल का, किंवा कदाचित ते लपवताना मला देवानं बघितलं असेल असे विचार तिच्या मनात यायचे. तिला कधी वाटायचं ते स्वप्नच असेल. जेवढा विचार करायची तेवढं त्या गोष्टीचं तिला अधिक गूढ वाटायचं आणि ते ती कधीच विसरू शकली नाही. हातांची भाषा. एक दिवस दुपारी जीवगावकाच्या तिकिटाच्या खिडकीपाशी 2 मुलं आणि 1 मुलगी एकत्र उभे होते. ते तिघंही वयानं साधारण तोत्तोचान एवढेच किंवा थोडेसे मोठे असतील. ते हातांनी काहीतरी खुणा करत होते. तो प्रकार खूप गमतीदार दिसत होता. ती थोडी त्यांच्याजवळ गेली आणि तिनं निरखून पाहिलं तेव्हा तिला जाणवलं की ते एकही अक्षर न उच्चारता एकमेकांशी बोलत होते. एक जण हातांनी तरतरेच्या खुणा करायचा, मग दुसरा लगेच काहीतरी खुणा करून काहीतरी सांगायचा, मग ती मुलगी तशाच खुणा करायची आणि ते तिघेही हसायला लागायचे. फारसा आवाज न होतासुद्धा त्यांचं हसणं, त्यांची प्रसन्नता जाणवत होती. बराच वेळ त्यांचं निरीक्षण केल्यावर तोत्तोचाननं निष्कर्ष काढला की ते हातांनी बोलत होते. मलाही हातांनी बोलता आलं तर? तिनं हेवा वाटून त्यांच्याकडे बघितलं. तिला वाटलं त्यांच्यात जावं आणि गप्पा माराव्यात. पण हातांच्या भाषेनं त्यांना विचारायचं कसं? येत नव्हती आणि दुसरं म्हणजे ती मुलं तिच्या शाळेतली नव्हती. उगाच त्यांना तिचं मध्येच जाणं नाही आवडलं तर? कधी ना कधी मी हातांनी बोलायला शिकणार, तिनं निश्चय केला. पण तोत्तोचानला अजून
मूकबधीर मुलांबद्दल माहीत नव्हतं. आणि हेही माहीत नव्हतं की स्टेशनवर हातांनी बोलणारी ती मुलं मूकबधिरांसाठी असलेल्या सरकारी शाळेतली होती. तिला फक्त एवढंच माहीत होतं की चमकदार डोळ्यांनी एकमेकांच्या बोटांकडे पाहणाऱ्या त्या मुलांमध्ये काहीतरी विशेष आहे आणि त्यांची ती भाषाही फार सुंदर आहे. तिला त्यांच्याशी मैत्री करायची होती.